हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे कबीर जो आहे तो इथे या सखीला विचारत असतो की सखी, मी तुझ्या हातामध्ये हात धरून ठेवला आणि झोपलो तर चालेल ना? तर आता इथे सखी बोलते की नाही हां, असं काहीही चालणार नाही. आणि त्यावेळी आता इथे कबीर बोलतो की फक्त तू माझ्या मिठी झोपली तर चालेल ना? तर आता सखी बोलते की नाही कबीर, हे नाही चालणार. तर आता कबीर बोलतो की मग काय चालणार आहे? तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलते की फक्त रात्रभर एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून जायचं आणि तसंच झोपी जायचं. समजलं तुला? फक्त एकमेकांना निरखून पाहायचं. तर आता असं म्हटल्यानंतर कबीरने आणि सखीने तर इथेच या कॅफेमध्येच सुरुवात केलेली आहे की एकमेकांना पाहत बसायचं. तर दोघेही जण टक लावून एकमेकांना पाहत असतात. त्याचवेळी आता त्यांनी दिलेली ऑर्डर तिथे त्यांची ऑर्डर येते आणि त्यानंतर आता ऑर्डर आल्यानंतर कबीर जो आहे तो लगेचच पहिला घास जो आहे तो सखीला भरवू लागतो. तर त्यानंतर अर्धा घास सखीने खाल्ला आणि अर्धा घास त्याने खाल्ला. असंच आता ते एकमेकांकडे पाहत राहतात आणि हळूहळू ते सगळं काही दिलेलं आहे घेतलेलं ते फिनिश करतात. तर त्याचनंतर आता इकडे सखी देखील कबीरला भरवत असते आणि कबीरला ते पाहून खूप छान वाटत असतं खरं तर. आणि त्या दोघांच्या नजरेमध्ये आता एकमेकांविषयीचं प्रेम त्या दोघांना दिसत असतं. तर त्यानंतर आता इकडे मीनाक्षीने जे काही काल घडलं होतं ते सगळं काही गौतम आणि या तिच्या नवऱ्याला सांगितलं आहे. तर त्यावेळी आता मीनाक्षी सांगत असते की कधीही कचऱ्याला हात न लावणाऱ्या या बाईने मनस्विनीने काल कचऱ्यामध्ये हात घातला होता. म्हणजे तुम्ही एक विचार केला आहे का? त्या कचऱ्यामध्ये असं नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार आहे जे की तिचं हरवलं होतं आणि ते शोधण्यासाठी त्या कचऱ्यामध्ये तिने हात घातला. तर आता इथे मीनाक्षी जी आहे ती बोलते की मी पाहिलं ना, मी तिच्यावरती नजर ठेवली आणि त्यानंतर पाहिलं की ही नक्की काय शोधते आहे. तर तिने त्या कचऱ्याच्या डब्यामधून एक पेपर बाहेर काढला. तर त्यावेळी आता गौतमने हे ऐकल्यानंतर गौतम जो आहे तो मीनाक्षीला म्हणतो की नक्की त्या पेपरमध्ये असं काय असेल जे की तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तर आता मीनाक्षी जी आहे ती बोलते की हे मला कळालं नाही, पण नक्कीच त्या पेपरमध्ये तिच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी होती. तर आता इथे गौतम जो आहे तो बोलतो की आपल्याला ते शोधून काढायला हवं. तर त्यानंतर आता इथे या मीनाक्षीच्या नवऱ्याला हे पडलेलं असतं की कधी एकदा प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्याला मिळतील आणि ते आपल्या हातात येतील. तर त्यानंतर इकडे ही उर्फीने एक छान सुंदर असं विठ्ठलाचं चित्र काढलेलं आहे आणि उर्फी जी आहे ती तिच्या पप्पांकडे गेलेली आहे आणि पप्पांना दाखवत आहे. तर त्यावेळी तिचे पप्पा जे आहे ते तिचं अगदी भरभरून कौतुक करतात आणि तिला त्याचा खूप आनंद होतो. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी ते विठ्ठलाची जे काही चित्र तिने काढलं होतं त्याचवेळी आता हे जे मीनाक्षीचा नवरा आहे तो लगेचच त्या देवाकडे हात जोडून प्रार्थना करू लागतो की देवा, आता इथून पुढचे काही दिवस तरी आमच्यासाठी चांगले असू देत आणि लवकरात लवकर आमचे प्रॉपर्टीचे पेपर्स जे आहेत ते मिळू देत. असं सगळं आता इथे ते मीनाक्षीचा नवरा फोटोकडे पाहून म्हणत असतात. तर त्यावेळी आता गौतम जो आहे तो इथे उर्फीला म्हणत असतो की उर्फी, तू खूप छान ड्रॉइंग केलं आहे. तर त्यावेळी उर्फी जी आहे ती म्हणत असते की उद्या ना आमच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मी विठ्ठल होणार आहे. तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर आता गौतम जो आहे तो तिला म्हणू लागतो की हो, खरंच माझी मुलगी अगदी विठ्ठलासारखीच आहे बघा. तर आता असं म्हटल्यानंतर तिला हे खूप बरं वाटतं आणि त्यावेळी गौतम जे आहे ते तिला सांगू लागतात की जा, या सगळ्याला ना तू आता कलर दे. कलर दे म्हटल्यानंतर उर्फी लगेचच जाते आणि कलर देऊ लागते.
त्यानंतर आता इकडे कबीर आणि हे सखी दोघेही जण कॅफेमध्ये बसलेले असतानाच आता त्या दोघांमध्ये गप्पा चाललेल्या असतात आणि त्यावेळी आता इथे सखीला असं काहीतरी वाटत असतं. म्हणजे सखीला वाटत असतं की कबीर माझ्यापासून आणखीन काही गोष्टी तर लपवत नसेल ना. म्हणजे आत्तापर्यंत ज्या गोष्टी त्याने लपवल्या होत्या त्या गोष्टींपैकी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मला आता माहीत झाल्या आहेत. पण आता सखी जी आहे ती कबीरला म्हणत असते की कबीर, इथून पुढे आपल्या नात्यांमध्ये आता कुठलाही लपंडाव मला नको आहे. आपल्या नात्यामध्ये आपल्या मनात जे काही असेल ते आपण एकमेकांना शेअर करायचं आणि नेहमी एकमेकांची साथ द्यायची, नेहमी एकमेकांशी खरं बोलायचं. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो मनातच म्हणतो की सखी, आता मी तुला कसं सांगणार ना, कारण मी अजून एक लपंडाव तुझ्यासोबत खेळत आहे आणि तू मला प्रॉमिस मागते आहे की मी तुझ्याशी लपंडाव खेळू नये. मी आता कसं प्रॉमिस देणार, काय करू मी आता, असं कबीर इथे म्हणत असतो. तर त्यावेळी आता सखीने हात पुढे केलेला असतो आणि आता कबीर जास्त विचार करत नाही, तर त्याने त्याचा डावा हात तिच्या हातामध्ये ठेवलेला आहे. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती कबीरला म्हणू लागते की कबीर, वचन उजव्या हाताने देतात, डाव्या नाही. तर त्यावेळी आता खरं तर कबीरने खरं बोललेलं नाही आहे, त्याला खोटं बोलायचं असतं, म्हणून त्याने डावा हात सखीच्या हातात ठेवलेला असतो आणि त्याने सांगितलं आहे की सखी, मी तुला वचन देतो की मी आजपासून तुझ्यापासून काहीही लपवणार नाही, समजलं तुला. आणि आता इथे कबीरने दुसरा हात तिच्या हातात दिला आहे, जो की उजवा हात तिच्या हातात दिला आहे आणि तिला वचन दिलं आहे की मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही. तर आता असं म्हटल्यानंतर सखीला खूप आनंद होतो की कबीरने तिला वचन दिलं आहे. तर त्यानंतर आता इथे कबीर जो आहे तो त्याच्या मनातच म्हणतो की सखी, मला माफ कर. अजून एक गोष्ट अशी आहे की जी मी तुझ्यापासून लपवली आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. मला माहीत नाही ती कळल्यानंतर तू काय रिॲक्ट करेल, पण आत्ता तुझ्यापासून ती लपवणं खूप गरजेचं आहे. मला माफ कर सखी, असं आता इथे कबीर मनातच म्हणत असतो. तर त्यानंतर आता इकडे कबीर आणि सखीमध्ये अशाच छोट्या गप्पा होतात आणि त्यानंतर आता इकडे इकडे आता माने कबीरला फोन केलेला आहे आणि मला आता कबीरशी बोलायचं. कबीर जो आहे तो मला म्हणत असतो की फक्त मी जे सांगतो ना ते तुम्हाला करायचं आहे. तर त्यावेळी माझी आहे ती कबीरला म्हणते की कबीर, तू जे सांगतोय ते करते मी, पण मला कळत नाही की हे सगळं होईल ना व्यवस्थित. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की हो सगळा प्लॅन जो आहे तो सॉर्टेड आहे, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. फक्त हे सखीला कळायला नको, आत्ता तरी हे सखीला कळायला नको. तर त्यावेळी आता इथे ती जी आहे ती बोलू लागते की ठीक आहे कबीर, मी तयार आहे हे सगळं करण्यासाठी, पण फक्त तू त्या मनस्विनीवरती लक्ष ठेव. ती खूप चतुर आहे, तिला हे कळता कामा नये की सखीची आई तेजस्विनी आपल्याकडे आहे. ते काहीही झालं तरी आपला प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे. खूप वर्षांपासून वाट पाहते आहे आणि कबीर लक्षात ठेव, अजूनही आपल्या देवदत्तची हस्ती आपल्याकडे आहे आणि हे लक्षात घेताच तू सगळं काही कर. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हो लक्षात आहे माझ्या, त्यामुळे तुम्ही यावेळी तर काळजीच करू नका, आपला प्लॅन सक्सेसफुल नक्कीच होणार. तर आता मला असं वाटत असतं की आता लवकरात लवकर या मनस्विनीला शिक्षा तर झालीच पाहिजे आणि आता मनस्विनीला शिक्षा होताना मला पाहायचं आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो मला शब्द देतो, मला म्हणतो की शब्द आहे यात कबीर देवदत्त किर्लोस्करचा आणि सगळं काही आपल्या म्हणण्याप्रमाणेच होणार. तर त्यानंतर जेव्हा कबीर देवदत्त किर्लोस्कर हे नाव घेतो त्यावेळी मनस्विनी जी आहे ती वरतून खाली आलेली असते आणि तिने ऐकलं आहे की कबीर देवदत्त किर्लोस्करचं नाव घेत आहे. तर त्यावेळी मनस्विनी इथे या कबीरला विचारू लागते की देवदत्त किर्लोस्कर. तर आता कबीरला कळत नसतं की काय उत्तर द्यावं, कारण आता त्याच्याकडे काही सुचलेलं देखील नसतं. तर आता ही जी काही मनस्विनी आहे ती खाली येते आणि कबीरला अगदी त्याच्या डोळ्यासमोर विचारू लागते की हा कोण आहे देवदत्त किर्लोस्कर आणि काय चाललं होतं तुझं फोनवरती बोलणं. तर त्यावेळी आता इथे कबीरला वाटू लागतं की त्याच्यामधलं आणि मामधलं बोलणं या मनस्विनीने ऐकलं आहे, पण नाही, तिने फक्त देवदत्त किर्लोस्करचं नाव ऐकलं होतं, बाकी सगळं काही बोलणं काहीच ऐकलं नव्हतं.
इकडे आता अपर्णा जी आहे ती आता तिची बॅग भरत असते आणि त्यावेळी आता इथे ही तेजस्विनी येते आणि तेजस्विनीने येताच तिच्या हातात एक लाडवाचा डब्बा आणलेला असतो. आल्या आल्याच ती अपर्णाला देते आणि त्यावेळी आता अपर्णा खुश होते ते लाडू पाहून आणि त्यावेळी तिची नजर तेजस्विनीवरती पडते. ती म्हणते की तेजस्विनी, अगं हे काय आहे, तू का चेंज केलंय आणि हे असं पुन्हा तेजस्विनी बनून का फिरत आहे तू घरामध्ये, हे बघ तू असं नको करूस. तर आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की अपर्णा प्लीज, अगं हे बघ ना, तुझा लेक पण नाही आहे कबीर आज घरामध्ये, म्हणून म्हटलं जरा फ्री व्हावं. म्हणजे बघ ना, ते मनस्विनी सारखं सारखं मनस्विनी मनस्विनी करत मला खूप कंटाळा येतो गं. त्या मनस्विनीच्या पेशामध्ये मला राहू सकट वाटत नाही. तर त्यावेळी आता इथे ती बोलू लागते की आता तालीमही संपली आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. हे बघ, मी जेव्हा कबीर घरामध्ये येईल ना तेव्हा लगेचच ते सगळं चेंज करून टाकेल. तर त्यावेळी आता ही जी काही अपर्णा आहे ती तेजस्विनीला सांगू लागते की हे बघ तेजस्विनी, कबीरने यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि फक्त तुझ्या एका चुकीमुळे त्याची ही मेहनत वायाला जाऊ नये, बस एवढंच मला वाटतं. त्यामुळे काळजी घे आणि लक्ष दे. तर आता इथे ही जी काही अपर्णा आहे ती बोलू लागते की आणि बाकी हे तू जे काही लाडू केले आहेत ना ते खरंच खूप छान आहेत, मला तर खूप आवडले आहेत. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की थँक्यू. तर आता असं म्हटल्यानंतर इकडे तेजस्विनी जी आहे ती बोलते की उद्या मी तिकडे सखीच्या घरी जरी गेले ना आणि तिथे मला असं वाटलं ना की मी तेजस्विनी व्हावं, तर थोड्या वेळासाठी मी रात्री का व्हायना मी तेजस्विनी होईल बाई. त्या मनस्विनीच्या वेशामध्ये तर मला ना गुदमरायला होतं, गुदमरल्यासारखं होतं. असं सगळं आता इथे ती म्हणत असते. तर त्यावेळी आता ही जी काही अपर्णा आहे ती बोलते की काय करावं तेजस्विनी तुझं, तू किती भोळी आहेस ना गं. तर त्यावेळी असं म्हटल्यानंतर ही जी ही तेजस्विनी जी आहे ती बोलते की हो ना, मी भोळी होते म्हणूनच त्या सगळ्याचा माझ्या बहिणीने मनस्विनीने फायदा घेतला, पण आता मी तसं करणार नाही. आता मी त्या सगळ्याचा बदला घेईल. तर त्यावेळी आता इथे ती सांगू लागते की हे असेच लाडू जर मी केले ना तर राघव त्याचं खूप कौतुक करायचे आणि राघव त्यांच्या क्लायंटलासुद्धा हे घेऊन जायचे. तिथले क्लायंटसुद्धा त्यांची खूप तारीफ करायचे. त्यांची तारीफ करता करता ते त्यांच्या बायकोचीही तारीफ करून जायचे आणि त्यावेळी मग हे यांना खूप छान वाटायचं. तर त्यानंतर आता प्रेरणाला हे सगळं सांगत असताना खूप छान वाटत असतं तेजस्विनीला. तर आता इकडे हा जो कबीर आहे, कबीर आता मनस्विनीसमोर उभा असतो आणि कबीरला कळत नसतं की या मनस्विनीला नक्की काय सांगावं. तर तेवढ्यातच आता मनस्विनी त्याला ओरडून बोलते की देवदत्त किर्लोस्कर. तेवढ्यातच आता इथे ज्यावेळी मनस्विनी त्याला जाब विचारत असते तेवढ्यातच वरतून सखी खाली आलेली आहे आणि सखीने देवदत्त किर्लोस्करचे नाव ऐकलं आहे. तर त्यामुळे सखीने ठरवलं की नाही, आता कबीरला मी या सगळ्यातून वाचवते आहे. तेवढ्यातच आता सखी खाली येते आणि सखी तिला विचारू लागते की काय काय चाललंय तुझं. तर तेवढ्यातच सखी इथे कबीरला पुन्हा एक फोन येतो आणि तो फोन असतो त्याच्या माचा. त्याला माशी बोलायचं असतं. मला अर्धवट बोललेलं त्याला पूर्ण करायचं असतं. तर आता इकडे सखी सखी जी आहे या मनस्विनीला म्हणत असते की काय माझ्या नवऱ्याला का परेशान करते आहे आणि कसले प्रश्न विचारते आहेस त्याला. तर त्यावेळी आता इकडे माझी आहे ती कबीरला विचारत असते की काय रे, काय झालं, तिने काही ऐकलं का. तर त्यावेळी आता कबीर बोलतो की नाही तिने काही ऐकलं नाही, तिने फक्त नाव ऐकलं. पण तेवढ्यातच सखी आली, सखीने सगळं काही सावरून घेतलं आहे. तर त्यावेळी आता जी आहे ती बोलते की तिचं कौतुक माझ्यासमोर नको करूस, तुझ्या बायकोचं कौतुक मला नाही ऐकायचं. पण हे बघ, तू जे काही करतो आहेस ना ते अगदी सावधानीने कर, जेणेकरून आपला हेतू आपण साध्य करू शकू. तर आता इथे कबीर जो आहे तो मला म्हणतो की हो तुम्ही काळजीच करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर त्यानंतर आता इकडे सखी जी आहे ती मनस्विनीला म्हणत असते की काय काय असतं माझ्या सासरी तुझं काम, सांग बरं मला. कबीरला त्रास काय देतेस, माझ्या सासरी काय जातेस आणि तुला विचारल्यानंतर सांगतेस की मी या राजलक्ष्मीबाईला भेटण्यासाठी बोलण्यासाठी गेली होतीस.
तुझं ना काय खरं आहे आणि काय खोटं आहे हेच मला कधी कधी कळत नाही. सखी जी आहे ती या मनस्विनीला सांगू लागते की तू काल जशी माझ्या सासरी गेली होतीस तसं कधीही पुन्हा कधी तिथे पाऊल ठेवायचं नाही, ते मी खपून घेणार नाही. तर आता इथे मनस्विनी जी आहे ती सखीला म्हणत असते की काय, मी काल कुठे गेली होती तुझ्या सासरी, पण का, मी तिथे का जाऊ? तर आता मनस्विनी असं रिॲक्ट करते जसं ती तिथे गेलीच नाही. आणि खरं तर मनस्विनी तिथे गेलीच नसते आणि सखीने तिला तिथे पाहिलेलं असतं आणि तिच्याशी ती बोललेली देखील असते. म्हणूनच आता ही जी काही सखी आहे ती म्हणू लागते की का खोटं बोलत आहेस, तिथे गेली आहेस तरीही बोलते आहेस की नाही गेली आहेस. मी तर तुझ्याशी किती वेळ गप्पा मारल्या आणि त्यावेळी तिथे तर मला फक्त उत्तर देत होतीस, मग आज काय झालं उत्तर द्यायला, आज का नाकारते आहेस? तर त्यावेळी हा जो काही प्रश्न इथे सखीने तिला केला होता ते ऐकून ना तिला खरंच खूप आश्चर्य वाटत असतं. तर तिला वाटतं की नक्की मी तिथे नव्हती, म्हणजे तिथे कोण असेल बरं? आता असा प्रश्न इथे मनस्विनीला पडलेला असतो. तर आता इथे सखी जी आहे ती म्हणत असते की का अशी करतेस तू, का अशी वागतेस, सारखं सारखं खोटं, कंटाळा येत नाही का तुला असं वागून? तर आता इथे मनस्विनी जी आहे ती बोलते की अगं बाई, तुला कळत नाही आहे का एकदा सांगितलेलं, काल मी दिवसभर इथेच होती, मी कुठेही गेली नव्हती. तर आता या दोघींमध्ये बोलणं चालताना कबीरला कळत आहे, कबीरला ऐकायला येत आहे की सखी तिला कालच्याबद्दल विचारत होती. म्हणजे सखी काल घरी गेली होती आणि तेजस्विनी कामत तिला भेटली होती आणि म्हणूनच तिला वाटत आहे की तिला मनस्विनी भेटली होती. असं कळल्यानंतर आता इथे हा जो कबीर आहे तो बोलतो की सखी जाऊ देत ना, का तिच्या नादी लागते आहेस? हे बघ, आपल्याला कामं आहेत, पण तिलाही एक खूप महत्त्वाचं काम आहे, ती विसरली असेल तर मी तिच्या लक्षात आणून देतो. तुला माहिती आहे ना, तुला बेंगलोरला जायचं आहे आणि तिथे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं काम आहे. आत्ता तुला एक काम करायचं आहे, तुझी कंपनी वाचायची आहे. बघ, आता जमतंय का तुला ते करायला, तुझी बुडालेली कंपनी वाचवायला? तर आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती कबीरला बोलते की खूप तोंड चालवतोयस तू कबीर, आणि काय करायचं आहे आणि काय नाही ते मी माझं बघते. असं म्हणत आता कबीर जो आहे तो बोलतो की सखी चल, काय हिच्या नादी लागते आहे, चल आपण जाऊयात. असं म्हणून कबीर जो आहे तो सखीला वरती रूममध्ये घेऊन जातो. इकडे आता सखीला कळत नसतं की ही मनस्विनी अशी का रिॲक्ट करते आहे, कारण तिच्याशी तर ती काल तिथे तिच्या सासरी बोलली होती. तर ती या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते. तर आता इकडे ही मनस्विनी जी आहे ती म्हणू लागते. कबीर आणि सखी तिथून जातात त्यावेळी आता ही मनस्विनी म्हणते की कबीरने मध्ये येऊन उगाच हा विषय बंद केला आहे, तर नक्कीच काहीतरी आहे जे कबीर माझ्यापासून लपवत आहे आणि ते शोधायला हवं, असं आता इथे मनस्विनी म्हणत असते. तर आता कबीर विषय ड्रॉप करण्यासाठी त्या प्रीतम धर्माधिकारीचा देखील विषय काढतो. जसं की त्या प्रीतम धर्माधिकारीने तुला गंडवलं तसंच दुसरेही तुला गंडवतील असं देखील तो इथे म्हणून जातो. पण त्यावेळी ज्यावेळी प्रीतम धर्माधिकारीचं नाव कबीरने घेतलं होतं त्यावेळी इथे सखीला राग आला होता. कारण जर त्याने पुन्हा एकदा त्याचं नाव घेतलं असतं तर कदाचित हिने पुन्हा त्या प्रीतम धर्माधिकारीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता. तर आता सखी रूममध्ये येते आणि कबीरला जाब विचारू लागते की कबीर सांग, तू का सारखं सारखं त्या प्रीतम धर्माधिकारीचे नाव या मनस्विनी समोर घेतो? तुला सांगितलं होतं ना मी की त्याचं नाव घ्यायचं नाही. तर आता इथे कबीर जो आहे तो सखीला बोलतो की सॉरी ते काय आहे ना, मी ओघाओघात तिचा अपमान कसा करता येईल हे पाहण्यातच ते विसरून गेलो आणि तो प्रीतम धर्माधिकारीचा विषय निघाला. तर आता इथे कबीरवर सखी चिडलेली असते. कबीर जो आहे तो सखीला बोलू लागतो की सखी काय एवढी चिडते आहेस, हे बघ नको करू एवढी चिडचिड, आणि तसंही तुझ्या चेहऱ्यावर हे असं चिडचिडेपणा अजिबात छान दिसत नाही आहे. तर जेव्हा इथे सखी जी आहे ती कबीरला म्हणते की कबीर, पण मला कुठेतरी असं वाटतंय की ही मनस्विनी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. अरे बघ ना, काल मी घरी गेले होते, मला भेटल्या आणि तिथे ही मनस्विनी देखील होती आणि ही मनस्विनी आता काय म्हणते आहे की मी काल तिला भेटलेच नाही, काल मी तुझ्याशी बोललेच नाही. मग ही अशी का वागत आहे?
ही असं खोटं का बोलत आहे, तुला यामागचं कारण कळतंय का? तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की या सखीला ना खूपच प्रश्न पडायला लागले आहेत. आता काहीही करून हिचे प्रश्न आणि हिचं तोंड बंद करावं लागेल. त्यासाठी आता सखीच्या कबीर खूप जवळ येतो. जवळ आल्यानंतर सखीला तो कमरेतून समोर ओढतो आणि सखी जी आहे ती त्याच्या जवळ येते, अगदी जवळ. कबीर जो आहे तो तिला किस करणारच असतो. तर इकडे पुढील भागात आता ही जी काही तेजस्विनी आहे ती आता मनस्विनी गेल्यानंतर तिची जी एंट्री आहे ती आता सखीच्या घरामध्ये झालेली आहे. आणि आता इकडे ही जी काही उर्फी आहे ती आता विठ्ठलाचं रूप धारण करून त्या सगळ्यांसमोर आलेली असते. पण आता तेजस्विनी घरामध्ये आल्यानंतर तिला दिसतं आहे की विठ्ठलाच्या रूपामध्ये फक्त एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे काळा टिक्का. तर आता या तेजस्विनीने विठ्ठलाच्या इथे कपाळावरती म्हणजेच उर्फीच्या कपाळावरती तिने काळा टिक्का लावलेला असतो आणि सखीला हे सगळं पाहून ना खूप आश्चर्य वाटतं. सखी बोलते की खरंच तू मनस्विनीच आहे ना, तुला हे सगळं माहीत आहे म्हणून विचारलं. तर त्यावेळी आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती सखीकडेच पाहत राहते. तर नक्की आता तेजस्विनी सखीला काय उत्तर देईल? आता तिला मनस्विनीसारखं या घरामध्ये वावरता येत आहे की नाही, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा उद्याचा भाग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.